हे सो काही त्या दिवशीचे फोटो दाखवायचे राहिले होते ते फोटो. परत बोला बोल बोल की. आज आम्ही चाललो आहोत काजवा महोत्सव पाहायला. काची माती खायला. आज आम्ही चाललो आहोत काजवा महोत्सव पाहायला भंडारदऱ्याला. आम्ही सगळे चाललो आहोत घरातले, फक्त बाबा नाही येत, बाकी सगळे आहोत. आजची मम्मी कान्हा परी सोन्या मी रिंकू आई पप्पा बाबा नाही बाबा नाही पप्पा, फक्त आजू पप्पा नाही येत. आजू पप्पाला काम लागलं होतं म्हणून ते नाही येणार आहेत. बाकी सगळे आम्ही आत्ता काजवा महोत्सव पाहायला चाललेलो आहोत. आहे आमचा मागचा संत्र्याचा बाग, तुम्हाला मी आत नेऊन सो हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर झाडं आहेत आमची. आमच्याकडे संत्र्याचा बाग आहे, तसेच तिकडच्या जागी विहीर पण आहे. इथलचे संत्र्याचा बाग खूप आहे. आमच्या बागाला सध्या तर फक्त 2-3 वर्ष झाले असतील, 2-3 पण नसतील, 3 पण पूर्ण नसतील, तरी आमची झाडं खूप छान झाली. याच्यावर कोणती रासायनिक फवारे बिवारे मारलेले म्हणून एकदम ऑर्गॅनिक आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर वाटतं इथं. आम्हाला तसं इकडं जायचं होतं भंडारदऱ्याला, पण रस्त्यामध्ये जराशी एमर्जन्सी आली म्हणून थांबावं लागलं. ते सारे तिथे गाडी लावून आम्ही इथे आलोत. आणि खास करून तुम्हाला एक दाखवायचंच राहिलं, हे पहा, हे आहे आमच्या आईचं थडगं. इथे तुम्ही पाहू शकता, नाव पण दिसेल तुम्हाला, हो का, श्रीमती काही नाव लिहिलं इथं मकासरे म्हणून. हे मकासरे म्हणजे माझ्या आईची आई आहे ही, म्हणजे माझ्या पप्पाच्या आईची आई, म्हणजे मम्मीची मम्मी. सो तिला इतकं मस्त आहे, तिचं इथे थडगं आहे. आम्ही इथं आले दरवेळेस पाया पडतो. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आहे आमचा बाग. तुम्ही कधी इकडे राहुरीच्या रोडवर आल्या तर बांबुरी फाट्यावरून डावीकडे वळायचं आणि तिथे फक्त विचारा की कदमचं संत्र्याचा बाग पुढे, तुम्हाला सगळे सांगतील. तुम्हाला तिथे पप्पा दिसतात का, तिथे एकदम तिथे विहीर आहे, पण तिकडे जायला खूप मला टाईम लागेल म्हणून मी इथूनच लांबून घेते. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतं इथे. काही वर्षानंतर एकदम मोठा होईल आमचा बाग. आता म्हणजे तो खूप वर्ष झाले नाहीत त्याला. किती वर्ष झाले ताई? 3 वर्ष. हां 3 वर्ष, म्हणजे 3 वर्ष होत आले आहेत त्याला. पण तरी याच्यावर आम्ही कोणता फवारा बिवारा, रासायनिक फवारा, झाडे वाढवण्यासाठी कोणती औषधं दिलेली नाही आहेत. एकदम ऑर्गॅनिक. आई सांग. अजून आहे ना, म्हणजे त्याला नैसर्गिकच हे औषधं, बाकीचं दुसरं काहीच केलेलं नाही, रसायन काहीच दिलेलं नाही. ऐकलं का तुम्ही? इथे कुठंच रासायन दिलं नाही. आणि तुम्हाला मी माझ्या वाडा दाखवतो आम्ही तुम्हाला. मला 1 मिनटं. हे इकडच्या साईडला आमचा वाडा आहे, पण सध्या कुणीच नाही राहत तिथं, सगळा खंडर पडलेला आहे. आता डिक्कीमधून काहीतरी खाण्यासाठी काढलेलं आहे, कारण की आम्हाला जाता जाता काही ना काही खायला लागतं. त्या दिवशी इकडे ना, त्या दिवशी लाल डॉक्टर पडला होती, त्याच्या डोक्याला खून लागली. बघू, बुमरासारखी बॉलिंग करत होता, बट तो पडला. आम्ही तरी काय सांगणार, कारण की MI हारली होती म्हणून. पडला नव्हता, MI त्या दिवशी हारली म्हणून त्याला टेन्शन आलं. तो TV समोरच आहे ना, आमच्याकडे फर्निचर आहे, त्याच्यावर त्याने डोकं मारून घेतलं. लल्ल्या इकडे ना, लल्ल्या तू सांग बरं, तू कसं काय पडला? हां, MI हारली म्हणून त्याने डोकंच आपलं घेतलं, त्यासाठी डिप्रेशनमध्ये गेला तो. शक्यतो तर ते दिसत नाहीये, बट जेवढं दिसतंय मी तेवढं कॅप्चर करतीये. हे पण तुम्हाला दिसत असेल जरा कुठे ग ते किडे? माझ्या हातात आहे. तुम्हाला मी दाखवते. तुला गाडीत गेलो होते, हे दिसते तुम्हाला? हा जो किडा जो चमकत आहे तो काजवा आहे. हे कुठून गेला? हे पण हा जो किडा आहे ना, तो काजवा आहे. चमक एकदम सुंदर आहे. तुम्हाला इथे दिसतंय का बरं? इथे हो का गाडी लावलेली आहे, बट शक्यतो तुम्हाला दिसणार नाही, कारण की ते लाईटीमुळे येत नाही आहे. पण तरी तुम्हाला जितकं दिसतं मी तुम्हाला तितकं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा, हा काजव्याचा किडा असा दिसायला असतो.
त्याच्या या पाठीमागे ज्याच्यामध्ये लाईट असते म्हणून ते चमकतो. त्यानंतर रेस्ट घेण्यासाठी आम्ही इथे पृथ्वीराज हॉटेलमध्ये थांबलो. एकदम सुंदर हॉटेल आहे. तुम्ही कधी इकडे आलात तरी इथे विजिट करा.